म्हातारपणात आपल्याजवळ काय असायला पाहिजे? मुलं की पैसा? संतती की संपत्ती? तर याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. आता तुम्हाला असं वाटत असेल की काय प्रश्न विचारलेला आहे की म्हातारपणात आपल्याजवळ कोण असावं? मुलं की पैसा? संपत्ती की संतती? कधी आपल्या डोक्यात हाही विचार आला असेल तुमच्या आता की दोन्हीही हवेत, आणि हे तुमचं बरोबर आहे. हे बघा, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हणतात. आणि आपल्या घरी जर कुणी आलं तर आल्याबरोबर आपल्याला काय असं विचारतं का कुणी की का हो तुमच्याकडे किती संपत्ती आहे? नाही ना. कुणीही असं विचारतं की तुमचे मुलं काय करतात, तुमचा मुलगा काय करतो, तुमची मुलगी काय करते, असे प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपण म्हणू की काय महत्त्वाचं आहे. आणि हे बघा की तुमच्याजवळ जर पैसा असेल तर तुम्हाला तुमचं म्हणजे दवाखान्याचा खर्च, वैद्यकीय खर्च, तुमच्या गरजांची पूर्तता होते. आणि जर तुमच्याजवळ मुलं असेल तर तुम्हाला मानसिक आधार मिळतो. त्यानंतर असं म्हणजे एक असा आधार असतो आणि तो आपल्याला चांगला वाटतो. मनातून आपण असं आनंदी फील करतो. मुलांमुळे तो आपल्याला आधार मिळत असतो. आम्ही ज्या मैत्रिणीसोबत बसलो आणि तेव्हा असा सहज विचार आला, कारण आता सगळ्या साठीच्याकडे झुकलेल्या आहेत, तर विचार आला की आता पुढे आपल्याजवळ मुलं हवेत की पैसा? जेव्हा हा विचार आला तेव्हा तुम्हाला नक्की सांगते की विचार करायला लागलो. डोकं थोडंसं सुन्नच झालं एक मिनटासाठी की काय असायला पाहिजे आणि काळाची गरज काय आहे. तर हे बघा की मुलं तर पाहिजेच जीवनामध्ये. आपण लग्नच त्याच्यासाठी करतो. लग्न करतो म्हणजे आपण मूल झालं पाहिजे यासाठी लग्न करतो. आणि मुलामुळे आपण आपल्या जीवनामध्ये ॲडजस्टमेंट, तडजोड करायला शिकतो. आपले आईवडील, सासू सासरे, बहीण भाऊ, नवरा यांच्यामुळे आपण लाईफमध्ये तडजोड करायला शिकत नाही. पण एकदा का त्या बाईला मूल झालं की मग ती तिच्या लाईफमध्ये ॲडजस्टमेंट करायला शिकते. आणि लग्नानंतर एक तरी मूल हवंच. आता नवीन ट्रेंड आलेला आहे की मुलंच नको, त्यांची जबाबदारी कोण घेणार, त्यांना कोण सांभाळणार. पण एक तरी मूल असायला पाहिजे. लग्नाच्या आधी जी मुलगी असते ती कितीही टापटीप किंवा अशी ब्युटी क्वीन असू द्या ना कॉलेजमध्ये, पण लग्न झाल्यानंतर जेव्हा तिला मूल होते तेव्हा ती अगदी टिपिकल आई बनते. आणि तो सुद्धा एक आनंद असतो. पण मग आता मूल पाहिजे की पैसा? आता बघा की आजकाल आपण बघतो आपल्या बिल्डिंगमध्ये किंवा आपल्या कॉलनीमध्ये, पूर्वी कसे की मुलं खेळत असायचे, चौघं दिसायचे. म्हणजे पती पत्नी, दोन मुलं अशी फिरत आहेत वगैरे गार्डनमध्ये असं दिसायचं. पण आजकाल काय बघतो आपण? नवरा बायको फिरतात किंवा म्हातारी महिलांचा ग्रुप फिरतो किंवा पुरुषांचा ग्रुप फिरतो. आता मुलं दिसतच नाही. म्हणजे हल्ली काय होत आहे की मुलं जी आपली मोठी झाली तर ती आता आपल्याजवळ नाही. म्हणजे डे टू डे आपल्या लाईफमध्ये मुलं नाहीत. सणावाराला मुलं नाहीत. तुम्ही आजारी पडलात तर हॉस्पिटलमध्ये न्यायला आपल्याजवळ मुलं नाहीत. आणि एखाद्या वेळेस जर आईवडील गेले तरीही मुलं तिथे नाहीत. तुम्ही सोशल मीडियावर किंवा टी व्हीवर किंवा न्यूजपेपरवर अशा अनेक बातम्या बघितल्या असेल, ऐकल्या असेल की मुलं परदेशात आहेत किंवा मेट्रो सिटीमध्ये आहे आणि वडिलांना हॉस्पिटलमध्ये नेलं, मुलाला फोन केला तर मुलगा सांगतो की तुम्ही त्यांचं सगळं करून घ्या, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा, चांगलं त्यांना सेंटरमध्ये, केअर सेंटरमध्ये त्यांना ॲडमिट करा आणि जो काही खर्च येईल तो मी तुम्हाला देतो. मुलं परदेशात असेल, आईचा मृत्यू झाला, मुलाला फोन केला नातेवाईकांनी, तरी मुलगा काय म्हणतो की माझं यावेळेस शक्य होणार नाही, तुम्ही त्यांचं सगळं आटोपून घ्या आणि तुमचा जो काही खर्च झाला असेल तो मी तुम्हाला पाठवून देतो. म्हणजे काय की मुलं आजकाल हे अशी दूर गेलेली आहे. आणि सगळ्यांचीच नाही गेली बरं का. काही लोकांची मुलं त्यांच्या जवळच आहेत. आणि ज्या लोकांची मुलं त्यांच्या जवळ आहेत ते लोक लकी आहेत, ते लोक नशीबवान आहेत. पण
इतर घरांमध्ये हा प्रॉब्लेम आहे, हे दुःख आहे की मुलं आपल्या जवळ नाही. आणि या दुःखावर जर आपण बोललं तर काय होतं की दुःख हलकं होतं. प्रॉब्लेम जर आपण सांगितला तर त्यावर आपल्याला सोल्युशन मिळतं. मग आता काय होतं आहे की आपल्याजवळ जर तुम्ही पेन्शनर असाल तर तुमचं म्हातारपण हे सुखात जाणार. पण तुम्हाला पेन्शन नसेल, तुमचा छोटा व्यवसाय आहे किंवा तुमचं काही बाकीचं तुम्ही कामगार आहात, मजूर आहात, तर अशांना पेन्शन नाही, तर यांचं म्हातारपण मग हे पैशाविना खूप तडजोड त्यांना करावी लागते. आणि काय असतं की आता आपल्याला असं वाटतं की पैसा आहे, पण पैसा असणं हे खूप गरजेचं आहे. कारण त्यामुळे काय होते की आपण एखाद्या चांगल्या केअर सेंटरमध्ये जाऊ शकतो. केअर सेंटरमध्ये म्हणते आहे बरं मी, वृद्धाश्रम म्हणत नाही. केअर सेंटरमध्ये आपण जाऊ शकतो. आणि हल्ली काय आहे की अशी केअर सेंटर्स ही मेट्रो सिटीत तर आधी होतीच, पण आता प्रत्येक ठिकाणी अशी चांगली केअर सेंटर आहेत. मग तुमच्या डोक्यात हा प्रश्न आला असेल की काय हो मॅडम, आम्ही एवढं मोठं घर बांधलेलं आहे, टोलेजंग आमचं घर आहे, आमच्या घरी सगळं म्हणजे सोयींनी उपयुक्त, सगळ्या सुविधा उपयुक्त आमचं घर आहे, घरामध्ये नोकर चाकर आहेत, आम्ही नर्स ठेवू शकतो, मग कशाला केअर सेंटरमध्ये जायचं? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण मला एक सांगा की मुलगा, सून किंवा मुलगी, जावई हे त्यांच्या ड्युटीवर जातात, त्यांच्या वेळा ह्या वेगळ्या असतात. आणि मग काय होतं की हे सगळं वेळ मॅनेज होत नाही. पैसा असतो पण वेळ मॅनेज होत नाही. कधी मग लवकर ॲम्ब्युलन्स गाडीवर ड्रायव्हर आहे नाही आहे हे करणे, पटकन दवाखान्यात घेऊन जाणे, तर हे सगळं मॅनेज होत नाही. म्हणून अशा वेळेस जर केअर सेंटरमध्ये जर तुम्ही गेलात तर तुमची तिथे छान व्यवस्था होते. आणि घरी तुम्ही नर्सही लावल्या, कितीही लावल्या, तरी काय होतं की आईवडिलांना, वृद्ध आईवडील जे असतात त्या वृद्ध आईवडिलांना असं वाटत असतं की मुलांनी त्याची प्रगती करावी, त्याचे सगळे कामधंदे सोडून तो काही म्हणजे आपले पुंडलिकासारखी आपली सेवाच करत बसावी असंही आईवडिलांना वाटत नाही. फक्त जेव्हा दुखतं, जेव्हा प्रकृती ठीक नाही, अशा वेळेस आपल्याजवळ मुलं असावी. पण केअर सेंटरमध्ये जे लोक जातात त्यांना दुःख होतच असेल, कारण काय त्यांना असं वाटतं ना की आपली प्रेमाची माणसं तिथे नाहीत, असं वाटतच असतं. पण आता ही काळाची गरज बनलेली आहे. आणि आता ज्यांना मुलंच नाही आहे, मुलगा नाही, मुलगी नाही, त्यांना सतत असं वाटत असतं की आपल्याला कोणीच नाही, आपलं म्हातारपणामध्ये कसं होईल. तर त्यांनीही जर त्यांच्याजवळ पैसा असेल तर ते केअर सेंटरमध्ये जाऊन त्यांची चांगली सेवा शुश्रूषा तिथे होऊ शकते. आणि केअर सेंटरमध्ये काय असतं की सगळ्या सुविधा असतात, पण मग केअर सेंटरमध्ये जाण्यासाठी आपल्याजवळ पैसा असावा लागतो. कारण चांगलं केअर सेंटर जर तुम्ही निवडलं तर मग तिथे चांगलाच पैसा द्यावा लागतो आपल्याला. साधारण घेतलं तर मग साधारण द्यावं लागतो. म्हणून आपण म्हणतो की म्हातारपणात काय महत्त्वाचं, मुलं की पैसा? मुलं पाहिजे. कारण मुलं कशासाठी हवी आहेत की भावनिक आधार, मानसिक आधार, प्रेमाचे 2 शब्द बोलण्यासाठी मुलं हवी आहेत. पण पैसा जर असेल तर तुमच्या ज्या गरजा आहेत, तुम्हाला ज्या आता म्हातारपण म्हटलं की तुम्हाला आजार होणारच. म्हातारपणामध्ये आपला वैद्यकीय खर्च हा वाढणारच. आणि असं तर नाही ना की आपल्याला अगदी सोफ्यावर बसल्या बसल्या मृत्यू येईल किंवा एखाद्याला खुर्चीत बसलेला आहे तर मृत्यू येईल. एवढ्या सहज मृत्यू हा फार कमी लोकांना येतो. त्यामुळे आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणे आहेच. मग अशा वेळेस आपल्याजवळ पैसा गाठीशी असणं हे फार महत्त्वाचं असतं. आता ज्यांची मुलं मेट्रो सिटीमध्ये आहेत, ज्यांची मुलं परदेशात आहेत, मग ते लोक दुःखी आहेत का? नाही, मुळीच नाही. कारण आपण असं म्हणू की त्यांनी स्वतःच त्यांची मुलं पाठवलेली आहेत, त्यांची मान्यता होती म्हणूनच ती मुलं तिथे गेली आहे. आणि ते जे आईवडील आहेत ते सुद्धा बरेच वेळा त्यांच्याकडे जाऊन आलेले आहेत, त्यांनी तिथला आनंद घेतलेला आहे, तिथलं जीवन त्यांनी बघितलेलं आहे, त्यांना छान वाटत आहे तिथे. आणि काही कारणास्तव ते तिथे जाऊ शकत नाही किंवा मुलं इथे येऊन राहू शकत नाही, म्हणून तेही दुःखी नाहीत. पण मग अशा वेळेस जर तुमच्याजवळ पैसा असेल आणि त्या पैशामुळे काय होतं की आपण स्वावलंबी बनतो आणि स्वावलंबी बनल्यामुळे आपण आपलं करू शकतो. म्हातारपणी काय होतं की पतीला समजा पॅरालिसिस झाला तर पत्नी करू शकत नाही. पत्नी जर बेडवर असेल तर पती मॅनेज करू शकत नाही, कारण आधीच शरीराने थकलेले असतात. नोकर चाकरही लावले तरीही नोकर चाकर आपल्या मनासारखे मिळेलच किंवा आपल्याला त्यांचं सगळं आवडेलच असं नसतं. आणि जे आपल्याला वैद्यकीय सेवा हवी असते
त्यासाठी केअर सेंटर ही अतिशय चांगला पर्यायी म्हणजे उत्तम व्यवस्था आहे असं आपण म्हणू. आणि चांगल्या केअर सेंटरमध्ये जर जायचं असेल तर आपल्याजवळ चांगला पैसा हा असायला पाहिजे. म्हणून आपण असं म्हणजे कंपॅरिझन नाही करू शकत. आपल्याला दोन्हीही याचा समतोल साधायचा आहे की मुलं की पैसा. आणि प्रत्येकाचा भावनिक आधार हा वेगळा आहे. मुलांचा भावनिक आधार वेगळा आहे, पैशाचाही आपण भावनिकच म्हणू हा आधारसुद्धा वेगळा आहे. आणि प्रत्येकाच्या भावना ह्या वेगवेगळ्या असतात. पण वेळेअभावी म्हणा किंवा कोणत्या कारणास्तव मुलं नाही येऊ शकले तर आपल्याजवळ पैसा असणे अत्यंत गरजेचे आहे. आणि पैसा असेल तर आपण चांगल्या केअर सेंटरमध्ये जाऊ शकतो आणि त्या केअर सेंटरमध्ये तुमची छान व्यवस्था तिथे घेण्यात येते. तुम्ही जशा प्रकारचं ते चॉईस कराल त्या प्रकारचं ते असतं. म्हणून म्हातारपणामध्ये आता काय असतं की आपण आपल्या मुलांच्या भविष्याची खूप काळजी करतो, त्यांच्या भविष्याची चिंता करतो. पण हेही लक्षात ठेवा आवर्जून की त्यांच्या भविष्याची चिंता करत असताना स्वतःच्या भविष्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण पैसा गाठीशी असणे अतिशय आवश्यक आहे. म्हणून पैसा गाठीशी असू द्या आणि तुम्हाला काय जो पर्याय आहे तो तुम्ही निवडू शकता. म्हणून म्हातारपणात आपण म्हणू की पैसा की मुलं, संतती की संपत्ती, तसं तर दोन्हीही आवश्यक आहे. पण प्राधान्य पैशाला येऊ शकतं आणि मुलंसुद्धा पाहिजेच असतात. तर तेव्हाच आपला जीवन हे आनंदी आणि एकदम तणावरहित राहू शकतं. आणि कधी मी तर असं म्हणते तुम्हाला की तुम्ही मनाची तयारी करून घ्या की केअर सेंटरमध्ये जावं लागेल आणि कदाचित तिथेही आपला शेवटही होऊ शकते. म्हणजे मानसिक तयारी जर असली तर पुढचा त्रास हा आपल्याला होत नाही. म्हणून मेंटली स्ट्रॉंग राहायचं. पैसा आहे ना तुमच्याकडे, भरपूर आहे ना, तुम्ही जमा करून ठेवलेला आहे, भविष्याची तरतूद केलेली आहे. मग आता तुम्ही त्याचा उपयोग स्वतःसाठी करा आणि ही काळाची गरज आहे. तर असेच हसत राहा, आनंदी रहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.